तर हॅलो गायज, आत्ता चार्जिंग आहे 89 करेक्ट. नाही जातो इथे किती टायमिंग दिले मला नाही माहीत आहे, बट आहे. आणि ते पण मी NC शूट करतो आहे, असं 4K नाही. नाही रे, बोलतो आहे त्याच्यावरती. माय क्लीन आहे एकदम भारी. हॅलो गायज, तर आता आपण जेवत आहे. तुम्हाला हॉटेलचं नाव नाही मी सांगणार आहे. आणि आपल्याबरोबर आहेत, तुम्हाला माहीतच असेल, वैभव दादा. वैभव इकडं आत बघ, इकडं ते नाही दाखवणार तुला. हां हो. आणि पुढे तुम्हाला मी दाखवतो तर सुशांत आणि आहेत नील. आत्ता आम्ही थाळी जी मागवल्या ना, ती थाळी आहे बेसन पिठला. तुम्हाला दाखवतो थांबा, याच्यामध्ये असेल. थांबा, कुठे गेली भाई साहब? अच्छा इथं आहे. हां येस, ही वाली बेटा ही वाली. याच्यामध्ये काय काय आहे मेन्यू सांगायचं झालं तर चपाती भाकरी दोन्ही ऑप्शन आहेत. पिठलं, डाळ वाटी, भाजी वाटी, खरडा, लोणचे, राईस, मेथीची भाजी, स्वीट डिश आणि दही पापड. म्हणजे जे पण आपण खातो ते हेल्दीच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही आपल्याला. आणि बऱ्यापैकी ना आपण आता चाललो आहे ना ह्याला ट्रॅव्हलिंगला, तर काही चीट मिल बऱ्यापैकी नाही करायचं आहे ना. असं काही खायचं नाही आहे की ज्यानं आपल्या बॉडीला हार्म होईल. ओके, कारण की तुला माहीत आहे भाई, एवढं घाण चीट होतं ना, त्यांना दे लय बेकार. त्याच्यामुळे बाहेर आल्यावरती बेकार. ये देख सकते हैं आप, अपना वाला ताट ऐसा है जिसमें है ये वाला, ये वाला, ये वाला, ये वाला, ये वाला, ये वाला. ये पापड फेवरेट ब्रो. किती रात्र झाल्या भाई, लय खूप रात्र झाल्या. अरे थांबा, ट्रॅक हाय करा. हाय, हा ना आपल्याला ट्रॅक करतो. या भावनं खायला चुकून मी चालू केलं नव्हतं, त्याच्यामुळे जे मी पहिलं बोललो आहे ना ते तुम्हाला कळलंच नाही. भाई साहब कांदा दे ना. काय हा यार, वॉटरप्रूफ असतं ना तर मी सगळ्या ट्रॅव्हलिंगमध्ये धरून फिरलो असतो. मग आपला भाऊ पावसात भिजत नाही, बंदी आहे त्याला. हां ना गाईस, तर आपण पोचलो आहे खंडोबाच्या दर्शनासाठी. हे बघा कसलं भारी दिसतंय. 3 वारकऱ्यांच्यावरती एक वारकरी आहे जो की पखवाज वाजवतोय. आणि काही नाईट अशी आहे. तर आता आपण इथून वरती जात आहे. बघूयात सकाळचं वातावरण. आणि आपले डॉगेश भाई वही सोये इधर देखिए, एक पर एक. वाव, सकाळचं एवढं भारी वाटतं का नाही भाई दर्शन घ्यायला. आता चालू झाले का नाही मंदिर काय माहीत नाही, तरी पण आम्ही चाललो आहे. चप्पल इथं काढतो, इथं काढ. तर आता सध्याच तर अंधार आहे आणि 5 वाजता उघडेल ना. हां वाजलेत ना, 4:45 झाले. सॉरी 4:45 झाले रे. एवढ्यातच दमलाय भाऊ. बायकोला घेऊन कसं येणार? तिला कष्ट खायले का तू घेऊन यायचं असते. मी तर भाई तुला घेऊन येणार. फ्युचर वाईफ माझी बघत असेल तर मी इथून चढून नेणार. हां, अजून काय मंदिराचे दरवाजे नाही उघडलेले. 5 हां 5ला उघडतात ना. कुठे माझे शॅडो कसे दिसते पिवळ्या ह्याच्यावरती. आणि आता सध्याच तर मंदिर बंद आहे, कारण की मंदिर 5 वाजता उघडतं. ओके, हा आहे मंदिराचा दरवाजा. हा, तुमच्यासाठी मी 5 वाजता इथे आलो आहे दाखवायला. हे बघा वरती नाव दिसतंय का? ओ असं आहे भाई. व्ह्यू बघा कसला आहे जेजुरीचा. सगळ्या लाइटिंगच आहेत. देखो खंडोबा के सार आहे.
हा दरवाजा थोडा उशिरा उघडतो, तर आपण दुसऱ्या दरवाजाने जाऊ. चलो. आपण आता ह्या दरवाजाने जाऊ. हा दरवाजा कोणता? बघा 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 कसं करतंय मला फॉलो. मुख्य दरवाजा हाच आहे ब्रो. हां तू घे आयफोन. बजरंगबली. वाव नाईस ब्रो. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. डॉगेश भाई हाय करतो. खूप मस्त वाटतंय, खूप म्हणजे खूप भाई. सगळा डोंगर पिवळा आहे आता. वाव. ओ माय गॉश. पालखी आहे. दर्शन घ्या तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये. हा व्ह्यू नाईस यार. खरं म्हणायचं गेलं तर एवढ्या सकाळी यायचं तर ते खूप भारी, म्हणजे खूपच पैसे भेटले आमचे. आणि ट्रॅव्हलिंगमधून आलेला तो कंटाळ पण गेला. एकदम विषाड भाई, एकदम खतरनाक फील आहे. एकदम म्हणजे एकदम बघा. सगळं पिवळं, सगळं एकदम भारी. सोन्याची जेजुरी म्हणतात तेच आहे भाई. मी जेव्हा छोटा होतो का नाही तेव्हाच आलेलो. तेव्हा एवढं काही समजत नव्हतं नीट. मग तेव्हा खायासाठीच रडायचो. देवाचं जास्त हे समजत नव्हतं भाई. पण इथं आलं होता ना, म्हणजे जोपर्यंत समज आल्या तोवर खतरनाक आहे. काय वाटतंय. बघा ना तुम्ही कसलं भारी दिसतंय बघा. लाव ना असला तगडावाला ना सनराईज दाखवतो. म्हणजे सनराईजच ना. हा बघा पुढे तुमचे भाई पारणे फिरतील डोळ्याचे. नाही बाबा, कसलं भारी दिसतंय ना मंदिर. डीजे अस्मो पॉकेट भाई इथं जिंकतं माहिती आहे का. हा बघा व्ह्यू काय येतोय मंदिराचा आणि बाहेर पूर्ण. आणि हे सनलाईट असला डेंजर पडलाय ना, एकदम भारी दिसत आहे का. ही बघा कशी खेळत आहेत भाई. ए काय करायला आहेत. तेव्हा कसलं भारी. हे चिटकू. अच्छा 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 अच्छा. अरे भाई कसलं भारी. यो बडी. अरे